लग्नगाठ भाग 6. कार्तिक हा निधीला म्हणत असतो, आता आपलं लग्न झालं आहे, पण काही माझ्या अटीसुद्धा आहेत. त्या माझ्या अटी काळजीपूर्वक तू ऐकून घे. आता मला तू कुठेही न विचारता घराच्या बाहेर जायचं नाही. आणि सर्वात प्रथम की तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. कारण ते तर तुला कधी शक्यच होणार नाही. कारण आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं एक असं अतूट नातं आहे. पण ते नातं प्रेमाचं नाही. ते नातं आहे आपल्या दोघांमध्ये फक्त तिरस्काराचं. याबद्दल तू कुणालाही काहीही सांगायचं नाही. आणि महत्त्वाचं करून माझ्या सर्व फॅमिलीला हे कळता कामा नये. निधीला तर आश्चर्याचा धक्का बसतो आणि निधी कार्तिकला विचारते, कार्तिक, तुमची पण फॅमिली आहे? कार्तिक म्हणतो, हो निधी, माझी पण फॅमिली आहे. ते तर मी तुला येणाऱ्या काळामध्ये सांगणारच आहे. पण एक गोष्ट, मी आता जसं म्हणेल तसंच तुला वागावं लागेल. आता आपलं लग्न झालं आहे आणि तू ज्या कॉलेजमध्ये प्रोफेसर ऑफिसर आहेस, तो जॉबसुद्धा तुला सोडावा लागेल. निधीला तर त्याच्या बोलण्याचा खूपच धक्का बसतो. कारण निधीचं स्वप्न लहानपणीपासून प्रोफेसर बनण्याचं होतं. हे बोलणं ऐकताच निधीला सर्व आपल्या मनातले स्वप्न, इच्छा हे तुटून गेल्यासारखं झालं होतं. कार्तिक निधीला म्हणतो, निधी, तुझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या आहेत ना? निधी मात्र आपली मान खाली घालून रडत असते. पण कार्तिक म्हणतो, निधी, तुझ्या या असल्या रडल्याने मला काहीही फरक पडणार नाही. त्यानंतर आता कार्तिक आणि निधी हे दोघे पण घरी जातात. निधीचं तर आयुष्य एका दिवसामध्ये पूर्ण चेंज झालेलं असतं. नेहमी लोकांना मदत करणारी, लोकांच्या दुःखामध्ये धावून जाणारी निधी आता लग्न झाल्यापासून एक कठपुतळी झाली होती. निधीच्या समोर एक प्रश्न नेहमी पडत असतो की आता कार्तिक आपल्यासोबत असं का वागत आहे? निधी एक मनात पक्की गाठ बांधते आणि मनात विचार करते, आता मी जेवढे संकट येतील तेवढे सहनच करणार. निधी ही घरी आल्यानंतर आपल्या बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये जाऊन खूपच रडत असते. कारण निधीचं लग्न होऊनसुद्धा निधीचा नवरा तिला बायको म्हणून ॲक्सेप्ट करीत नव्हता. निधी रडत रडत आपल्या खोलीमध्ये विचार करत होती, जर यांना मला समजून घ्यायचं नव्हतं, मला जवळ करायचं नव्हतं, तर याने माझ्यासोबत लग्न का केलं असेल? कार्तिकच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तर निधीला अजूनपर्यंत समजलं नव्हतं. निधीच्या आयुष्यामध्ये जे काही घडत होतं त्यावर निधीलासुद्धा विश्वास बसत नव्हता. निधीला असं वाटत होतं, हे अजूनसुद्धा एक भयंकर स्वप्नच आहे. निधीने असा कधीच विचार केला नव्हता की आपल्या आयुष्यामध्ये कुणीतरी असा माणूस येईल आणि आपली लाईफ पूर्णपणे चेंज करेल. निधी ही मनात विचार करते, कार्तिकने माझ्यासोबत काहीतरी दुश्मनी आहे म्हणून लग्न केलं असावं. पण आता मी सुद्धा कार्तिकने मला जेवढं फसवलं त्याचा बदला तर मी घेणारच आहे. निधीने एकदा घरामधून पळ काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण तो सुद्धा असफल ठरला. निधीला कळून चुकलं होतं की या माणसापुढे आपलं आता काहीच चालणार नाही.
पुढील भागासाठी सबस्क्राईब करा.